तेव्हाच मी तिकडे सांगितलेलं की किती क्रूरपणे याची हत्या झालेली आहे आणि ते सगळं आता प्रूफ झालेलं आहे. जेव्हा हे फोटोज रिलीज झाले अख्ख्या मतदारसंघातल्या लोकांना, महाराष्ट्राच्या जनतेला बघण्यात आले की ह्या लोकांची कसली क्रूर प्रवृत्ती आहे, एवढी खराब मेंटॅलिटी आहे. आणि ह्या लोकांना नक्कीच मला आपल्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष देऊन हा इथपर्यंत विषय आणून चांगलं त्यांना आता फाशीपर्यंत नक्कीच मी माझा हे सोडणार नाही पाठपुरावा. फाशीपर्यंत ह्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तुमचा कार्यकर्ता हा नाही, माझं सुद्धा तेच मत आहे. राजीनामा द्यायला खरंच उशीर झाला. हे पहिल्या दिवशीच जेव्हा झालं तेव्हाच करायला पाहिजे होतं आणि एकदम अत्यंत गरजेचं होतं. कुटुंबियांची भेट घेतलेली होती का या सगळ्या प्रकरणानंतर? हो, घेतलेली, 2-3 वेळा घेतलेली. मी त्यांना त्यांच्या घरी सुद्धा भेटलेली. मी त्यांच्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा गेलेली आणि त्यांच्या माझी भावना पूर्णच कुटुंबावर. तुम्ही विचार करा, एवढा क्रूरपणे जर पहिले तर हत्या होणंच हेच खराब आहे आणि हे जे दुखणं आहे फक्त त्यांच्या कुटुंबाचं आणि अख्ख्या मतदारसंघातल्या एकेका लोकांचं. म्हणजे एवढं वातावरण एवढं खराब आमच्या जिल्ह्याचं झालेलं आणि आता हा विषय इथे संपणार नाही. काय म्हणतात, हे सगळे जे आरोपी आहेत त्यांना फाशीपर्यंत